आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 7वा आणि शेवटचा दिवस। या अनुषंगाने विधानसभेत आणि विधान परिषदेत नेमकं कोणतं कामकाज घडलं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शिवरायांचा इतिहास आता 22 पानात होणार आहे, तर 8वीच्या पुस्तकात याचा समावेश केला जाईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाबरोबर नागरिकांचा समावेश आवश्यक आहे असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटले। तर अमरावती राजकुमल उड्डाणपुलासाठी निधी तरतूद करणार आहे। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी ही सूचना केली आहे आणि सूचना केली आणि घोषणा सुद्धा केली आहे। तर बंजारा समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करून घेऊ असं यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी म्हटले। तर आज लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 तास भाषण केलं। या भाषणामध्ये त्यांनी म्हटलंय की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाणार नाही, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय। तर लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असेल, पुढेही सुरूच राहील असं मोठं वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय। तर 1,20,000 सरकारी नोकऱ्या महायुती सरकारने दिल्या असं यावेळी त्यांनी सांगितलंय। तर विद्युत काम, रस्ते दुरुस्तीसाठी आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे अशी सुद्धा घोषणा त्यांनी यावेळी केल्याची आपल्याला दिसते। कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।